Hello, hello. This is the My Artifact episode number 2205. आजची तारीख आहे 15 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 9:20. What I'm trying to say is that की शायद मी गेल्या 2-3 दिवसापासून काफी हलगर्जीपणाने वागून राहिलोय. ओके, मी माझ्या टार्गेटवर फोकस नाही. ओके, आणि जस्ट एन्जॉय करत आहे, बस असं मला फील होऊन राहिलंय. याचा मिनिंग असं नाही आहे की मी माझे इंग्लिश सेशन्स किंवा म्हणजे काम नाही करत आहे. येस, बट कसं आहे की काम तर करून राहिलोय. इवन आता कसं मी प्रीमियरवर नाही का स्टेबलाइज करून राहिलोय सगळे व्हिडिओ, जे पुण्यामध्ये ॲज अ स्ट्रीट व्ह्यू म्हणून मी सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले होते ना, ते सगळे व्हिडिओ मी स्टॅबिलाइज करून राहिलोय. तर या प्रोसेसला लागतो वेळ. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मी शॉ अकॅडमीचे जे लेक्चर्स आहे त्याचे नोट्स बनवत आहे आणि ऑब्व्हियसली रेकॉर्ड करत आहे. ऑल्सो मला काही सोशल मीडियाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. सोशल मीडियाचे अल्गोरिदम, यूट्यूब, इंस्टाग्राम कशाप्रमाणे वर्क करतात, कशाप्रमाणे इथे कॉन्टेंट टाकला जातो, काय रुटीन आपण अचीव करायला पाहिजे जर आपल्याला ॲज अ एक प्रकारे बिकम दॅट पर्सन बनायचं आहे जे आपण एक्सपेक्ट करतो आपल्या लाईफमध्ये बनायचं आहे. तर यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे, बहुत साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, स्किल्स डेव्हलप करायच्या आहे. इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये ही एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे की इंग्लिश. यस, ज्याप्रमाणे एक युट्यूबर आहे त्याचं नाव आहे पीटर मॅकिनियन. ओके, ही इज एक प्रकारे फिल्म मेकर आहे. ओके, बट त्याच्या ह्याच्यामध्ये असं काही फारसं काही असं युनिक वगैरे राहत नाही. हा, आय नो त्याचे म्हणजे युनिक नाही म्हणजे असं नाही, त्याचा जो क्लास आहे तो बहुत ही जबरदस्त आहे. बट असं म्हणलं गेलं ना तर त्याच्यापेक्षा बहुत जबरदस्त मी बघितले आहे. लाईक फुल टाइम फिल्म मेकर्स यांचे जे शॉर्ट्स आहे, इवन लुक्स रिअली बेटर. ओके, किंवा सॅम कोल्डर याचे पण काही शॉर्ट्स आहे जे बहुत ही जबरदस्त आहे. बट व्हाय पीटर मॅकिनियनचे एवढे असं म्हणजे एव्हरी फिल्म मेकर्स नो की हु इज पीटर मॅकिनियन अँड वगैरे वगैरे. ऍक्च्युली कसं आहे की हा जो बंदा आहे ना, हा याची जे बोलण्याची जी पद्धत आहे, इट वॉज रिअली गुड अँड रिअली अमेझिंग. यस, खूप साऱ्या लोकांना आवडते. ओके, एक वेळ मला थोडंसं नाही का पाणी चेक करू दे बरं. या, कारण टाकीतलं पाणी म्हणजे आमच्या आंघोळीला जातो ना. ओ बोय, ओ बोय, इतकं गंद पाणी आहे का रे? अरे बापरे, तो खूपच गंद पाणी आहे. एवढं गंद पाणी आपण वापरून राहिलो. ची 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 ची. उद्या आपल्याला कोणत्या स्थितीमध्ये टाकीतलं पाणी एवढं गंद, खूपच गंद पाणी आहे. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की झालं आपलं विहिरीमध्ये शायद एवढं बघावं लागेल. हा, सो मला काय बोलायचं आहे, मला बोलायचं आहे आपल्याला अशाबद्दल की जे हे जे म्हणत आहे ना की हा, मी असं नाही का मी काम नाही करून राहिलोय, मग माझ्या याच्यावर टार्गेटवर काम करत आहे. ओके, बट जेवढ्या इंटेन्सिटीनं काम करायचं आहे ना तेवढ्या इंटेन्सिटीनं काम नाही होऊन राहिलं. म्हणजे की सकाळी उठला का तू अगोदर पहिले
कम्प्युटर सुरू करत नाही आहे आणि तुझं काम रिझ्यूम नाही करत आहे. तू सांगू काम केव्हा सुरू करत आहे? तुझा जेव्हा सगळं दात वगैरे घासून झाले वगैरे, घर वगैरे अंगण वगैरे झाडून झालं, त्याच्यानंतर तुझ्या डेस्कवर बसते. ओके, मग त्याच्यानंतर तुझं काम करते. जे की कसं आहे, वॉर्प स्टेबलायझरचं काम याच्यामध्ये असं आहे की तुला नाही का फक्त जस्ट सुरुवात करायची आहे, बाकी सगळं कम्प्युटर विल हँडल इट एव्हरीथिंग. ओके, तर यासाठी नाही का वेळ लागतो. यासाठी आपल्याला नाही का थोडस जस्ट हार्डली 1-2 मिनिटांचं अटेन्शन असते त्याला. ओके, ऍटलिस्ट सिस्टीम सुरू करायचं आहे आणि प्रीमियर ओपन करून क्लिपला वॉर्प स्टेबलाइज इफेक्ट देऊन द्यायचा आहे. ओके, एवढंच करायचं आहे. बाकी मग तू तुझं काम कर. त्या स्टेबलायझेशन करण्यासाठी त्याला ऑलमोस्ट काहीतरी 15 ते 20 मिनिट लागतील. तेवढ्या वेळात तू तुझं काम कर. ओके, दात घास, हे कर ते कर. जोपर्यंत तुझ्या डेस्कवर बसतं तोपर्यंत फाईल एकदम स्टॅबिलाइज होऊन राहील. तुला रेंडर मारायची आहे आणि समोर तेवढंच काम पुढे ढकलते ना. समजा तू तुझ्या डेस्कवर बसशील, त्याच्यानंतर तू स्टेबलाइज करशील, मग त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी मग पुन्हा इट वॉज लाईक दॅट की तुला कशी वेळ आहे ना, या सिस्टीम पण खाली आहे, तर लाव ना स्टेबलायझेशन. दुसरी अजून एक गोष्ट मला रिअलाइज झाली की युजली मी हा जो पुण्याचा जो व्हिडिओ, पुण्यामध्ये गेलो आणि ज्याप्रमाणे मी पुण्यामध्ये तिथे मी खूप काही करू शकत होतो. या मी साला प्री प्लॅनिंग काहीच केली नाही. यस, मी फक्त एवढंच डिसाईड केलं होतं की पुण्यामध्ये जाऊ, फोटोज वगैरे काढू, त्यानंतर स्ट्रीट व्ह्यूज वगैरे रेकॉर्ड करू, दॅट्स इट. ओके, बट आपण तिथे खूप काही करू शकत होतो, लाईक टाइम लॅप्स. ओके, जे की मी एक पण टाइम लॅप्स नाही घेतला. आय वॉज कम्प्लिटली फॉरगेट टाइम लॅप्स बद्दल. अजून दुसरी गोष्ट की अजून खूप काही क्रिएटिव्ह शॉट्स घेऊ शकत होतो, बट आय डिडंट रिअली डिड दॅट. आता प्रॉब्लेम काय आहे? वेल, प्रॉब्लेम असा नाही आहे की करू नाही शकत वगैरे. घेतले म्हणा, आगा खानचे खूप सारे क्रिएटिव्ह शॉट्स घेतले आहे. त्यानंतर ते वॉर मेमोरियल, त्याचे पण बहुत सारे, वन टू मच शॉट घेतले तिथे पण. ओके, सो असं आपण म्हणू शकत नाही की आपण शॉट नाही घेतले. या आपण घेतल्या, आपण त्याचा फक्त वापर केला नाही. जस्ट स्ट्रीट व्ह्यूज वगैरे पाहून राहिलोय, त्यामुळे वी डीड. ओके, आता सांगू मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. हे बघ, प्लॅनिंग कसं आहे की आता हे जे स्ट्रीट व्ह्यूज आहे हे पूर्ण स्टेबलाइज होईल. ओके, तर माझ्यापाशी ऑलरेडी 30 मिनिटाची डेची फाईल आहे आणि 45 मिनिटाची नाईटची फाईल आहे. ओके, मी लवासाला हे नाही करत, कारण लवासा इज काइंड ऑफ लाईक अ बिकेम रिली सिमिलर टू दॅट. बट स्टील लवासामध्ये अजून काय असं फारसं म्हणजे टेकड्या वगैरे होत्या म्हणा, घाटी वगैरे फारशा होत्या नाही. तरी स्टील मी थोडस पाहण्याचा प्रयत्न करतो की लवासामध्ये आपण अजून काय करू शकतो, कारण लवासा पण ऑल्सो बीन रिअली गुड. ओके, ते पण थोडस पाहायचं आहे. बट लवासा थोडस मी साईडला ठेवतो. पहिले मी माझे नाही का, म्हणजे माझं प्लॅन असं आहे की पहिले पुण्यामध्ये जेवढे स्ट्रीट व्ह्यूज आपण रेकॉर्ड केले आहे ना, पहिले त्याला गॅदर करू. ओके, आणि पाहू की आपली लेंथ किती होत आहे. माझा हे एवढं असं आहे की त्याची लेंथ चालली आहे ऑलमोस्ट करीब 45, आणि त्यानंतर याची अर्धा घंटा, तर मे बी लाईक 1 hour 15 minutes. तसं जर कट कुक करून जरी घेतलं ना, तर करीब 1 hour 10 minutes पर्यंत, कारण 5 मिनिटाची क्लिप कट होऊ शकते, कारण मला माहित आहे मी कुठे कुठे घेतलं आहे. मॅक्स टू मॅक्स 1 घंट्याचं तर आहेच. तर 1 घंट्याची याच्यासाठी आपण कसे स्प्लिट करू आपण. माझा विचार असा आहे की हाफ आवर. ओके, म्हणजे 45 hours घे, सॉरी एक अर्धा घंटा जो डेचा आहे तो डेचा राहू दे, नाईटला 45 मिनिटाचा अलग घे. ओके, म्हणजे इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. ओके, नाईट मध्ये बहुत जबरदस्त आहे, कारण काही काही ठिकाणी फोकस होत आहे, काही काही ठिकाणी डिफोकस होत आहे, अँड इट लुक्स रिअली गुड. ओके, नाईट मध्ये स्ट्रीट व्ह्यूज लुक्स इवन बेटर दॅन डे.
पाहू आपण. मग त्याच्यानंतर आहे की आपला हायपरलॅप्स. ओके, जे आपण शूट केलं आहे. सॉरी, हायपरलॅप्स नाही घेऊ आपण, लवासाला घेऊ. म्हणजे जसं आपण हे पुण्यातलं हे जे व्हिडिओज वगैरे अपलोड झाले की आपण लवासाल हे करू, त्याला आपण स्टेबलाइज करू आणि देन एक्सपोर्ट मारू. ओके, तर पण लॉस मध्ये पाहावं लागेल का कोणते शॉर्ट्स आहे बा जे जबरदस्त आहे वगैरे. ओके, त्यानंतर आगा खान. ओके, आगा खानचे क्रिएटिव्ह शॉर्ट्स आहेच, तर त्याला घे. त्यानंतर ते वॉर मेमोरियल, दिस इज ऑल्सो रिअली ग्रेट. ओके, त्याला पण कव्हर कर. मे बी जर सेपरेट कर. पण इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की प्रॉब्लेम असा आहे की जर स्टोरी विदाउट स्टोरी, जस्ट लाईक इट, विदाउट स्टोरी जर असेल ना, इट बंच ऑफ लुक्स लाईक एक प्रकारे कूल क्लिप्स, म्हणजे क्लिप्स चांगले आहे बट विदाउट एनी स्टोरी. या सो व्हॉइस ओव्हर दे यार, या मे बी व्हॉइस ओव्हर दे. इट वॉज काइंड ऑफ लाईक लुक्स. हे बाय डूड, जे आहे तुझ्यापाशी मटेरियल, जे की तू शूट केलं आहे, ओके, त्या मटेरियल मध्ये तू किती चांगला पब्लिश करू शकते हे तुझी क्रिएटिव्हिटी आहे. तू हे नाही म्हणू शकत राव की माझ्यापाशी असं नव्हतं, माझ्यापाशी हे नाही आहे, किंवा माझ्यापाशी लेन्स नव्हतं त्यामुळे मी असं नाही करू शकलो. नाही, मी हे नाही म्हणत. अरे मी हे म्हणत आहे की जस्ट लाईक वे ऑफ टेलिंग, असं नाही का हे आपण आता नाही करू शकतो ना. या जस्ट लाईक आपण एक ऍज अ इंटरव्ह्यू घेऊ शकतो आणि स्वतःला आपण अशा प्रमाणे म्हणू शकतो. मग प्रयत्न कर. माझा विचार असा आहे, तेव्हा स्वतःचा चेहरा दाखवण्यापेक्षा बेटर आहे आपण पहिले व्हॉइस ओव्हर देऊ. व्हॉइस ओव्हर ज्या पद्धतीनं आपण चांगल्याने देऊ शकतो, ओके, फर्स्ट थिंग फर्स्ट की नाही का प्रॉब्लेम येईलच. मी असं नाही म्हणत प्रॉब्लेम येईलच. वाईल एडिटिंग करताना नाही का आपल्याला खूप काही गोष्टी वगैरे हे पकडावं लागेल, प्रॉब्लेम येईलच. तर घे, त्याला सॉर्ट आउट कर. आय नो थोडेसे काही स्टार्टिंग समटाइम्स असं फील होईल का डूड ये बराबर नहीं हो रहा है, बट इन द एंड वी विल, या म्हणजे होईल यार. थिंग इज गना हॅपन रिअली वेल. सो येस, ओके. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हायपरलॅप्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक स्टोरी एक्सप्लेन करायची आहे. ती म्हणजे की जेव्हापासून पॅन्डेमिक सुरू झाला तेव्हापासून मी स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केलं. या म्हणजे जेव्हापासून मी माझे जॉब क्विट केला तेव्हापासून कोणकोणत्या गोष्टी माझ्यासाठी एसेन्शियल आहे, ओके, आणि मी कशाला प्रायोरिटी ठरवलं, आणि व्हाय इज फिल्म मेकिंग इज टू गुड फॉर मी, ओके, आणि काय मी, तर ऑलरेडी युट्यूबवर आपले व्हिडिओज आहे जे की आपल्यापाशी त्याची ओरिजिनल फाईल्स नाही आहे, जे की मी डिलीट केले आहे. मला रिअलाइज झालं नाही का त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे बा, बट राईट नाव फील होत आहे की जेवढे पण आपले प्रोजेक्टचे जे रॉ फाईल आहे त्याला सेव्ह करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट होतं. बट जे झालं, ओके. आतापासून आपण काळजी घेऊन राहिलोय, ओके. तर जे काही युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले आहे ना त्याला डाउनलोड कर, ओके, आणि त्यालाच आपण कसं तरी एडिट करून कसं तरी मॅनेज करून आपण प्रयत्न करू, ओके. सो येस, आताचं फारसं एवढंच, जास्त काय नाही. सो इज इट, दिस इज द एंड. This is the My Artifact episode number 2205. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.